चला तर आता आम्ही चाललोय जिमला. जस्ट प्रणव ऑफिसमधनं आलेला आहे आणि जियाना चालली मायाबाकडे. हां ॲपल. जियानाच्या बॅगमध्ये ॲपल दिलं आहे आणि जियाना आज स्टेसाठी चालली आहे बिकॉज उद्या तिला सुट्टी आहे आणि तिला हॉलिडे आहे. ज्या दिवशी तिला माहीत असतं की आपल्याला नेक्स्ट डे स्कूलला हॉलिडे आहे त्या दिवशी ती घरी थांबतच नाही, तिला मायाबाकडे जायचं असते. अँड टुडे शी इज गोईंग. विका आली होती दुपारी आमच्याकडे, पण मी काही शूट नाही केला तेव्हा बिकॉज बरेच दिवसानंतर ती पण घरी आली होती तर आमच्या गप्पा गोष्टीत चालल्या. हां जियाना रडली. चला तर आम्ही चाललोय जिममध्ये. जियानाला ऑन द वे आईबाबांकडे ड्रॉप करू. जियाना आपला स्टे करेल, उद्या तिला आम्ही घ्यायला जाऊ. घरी येऊ. घरचे परत काम आहे, स्वयंपाक वगैरे अजून काहीतरी झाला नाही आहे, ते आल्यानंतर सगळे काही करेल. चला. आणि हा मध्येच पिंपल्स आला मला. प्रणव कॉफी आहे, ही कॉफी त्या दिवशीची. आता बऱ्याच दिवसांपासून आम्हाला राजस्थानची आयटनरी शेअर करायची होती, पण आल्यानंतर असं झालं की आम्ही 2-3 दिवस आम्ही मूडमध्येच नव्हतो शूट वगैरे करायच्या. आणि मेन म्हणजे जियाना आता असं बसून बोलू देत नाही, तिचं असते की मलाही बोलायचं आहे. पण जसं मी तुम्हाला काल सांगितलं की ती गेलेली आहे आईबाबांकडे. फ्रायडे तिचा नाईट स्टे असतो आईबाबांकडे, तर म्हणून ती गेलेली आहे. तर आता वेळ होता तर म्हटलं चला आता शूट करून घेऊ. तर खूप जणांचे प्रश्न आलेले होते, खूप जणांचे कमेंट्स होते, खूप जणांचे डीएम्स होते की भरपूर काही हॉटेल्स बद्दल विचारण्यात आलं. तर मी खूप जणांना रिप्लाय नाही दिले, पण जे अर्जंटमध्ये होते त्यांना मी रिप्लाय दिले, कारण ते आता रिसेंटली ट्रॅव्हल करणार होते. पण आता जे पुढे ट्रॅव्हल करणार आहे त्यांच्यासाठी ही जी आयटनरी आहे ही एकदम परफेक्ट राहील. तर सगळ्यात अगोदर जेव्हा मी हिचं बर्थडेचं प्लॅनिंग करत होतो, ही तर तेव्हा इन्व्हॉल्व नव्हती कारण हिला काहीच माहिती नव्हतं. तर मी सगळ्या ह्या गोष्टी बघितल्या की बाबा फ्लाईटनी जायचं, ट्रेननी जायचं की रोडनी जायचं. तर भरपूर काही कॅल्क्युलेशन्स केले, पण मला हा जो टूर होता हा थोडा बजेट फ्रेंडली टूर करायचा होता, कारण इंडियामध्ये मला एवढे पैसे वेस्ट नव्हते करायचे. तर त्यामुळे ती 3 मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे, फ्लाईट, एअर आणि रोड. तर मी रोड सिलेक्ट केलं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की मला एअर आणि ट्रेननी किती लागले असते पैसे. तर ओव्हरऑल जर मी फ्लाईटनी गेलो असतो तर मला 36,000 फक्त फ्लाईटचे लागलेले असते आमच्या तिघांचे, कारण झियाना सुद्धा 2 वर्षाच्या वर आहे, तर तिची सुद्धा तिकीट पूर्ण लागते. तर मला 12,000 जाणं येणं नागपूरवरून जयपूरला, तर हे अराउंड 36,000 रुपीज त्याचे असते. आणि तिथे फिरणं वेगळं, तर त्याची कॉस्टिंग अजून वाढलेली असते. तर टोटल बाय एअर जर हे कॅल्क्युलेशन केलं असतं तर माझा हा टूर 1,20,000 मध्ये झाला असता संपूर्ण. जर मी ट्रेन सिलेक्ट केली असती ह्या जागेवर तर हा संपूर्ण टूर जो आहे विथ हॉटेल्स फिरणं तिथे सगळं हा 80,000 मध्ये झाला असता. डेस्टिनेशन सिलेक्ट करायचे हे सगळ्यात अगोदर मी बघितलं. तर सगळ्यात अगोदर स्टार्ट केलं नागपूर पासून आपण जयपूर जाऊ. देर आर 2 ऑप्शन्स. तर तुम्ही एक उदयपूरला पण जाऊ शकता आणि सेकंड जयपूरला सुद्धा जाऊ शकता. तर मी सगळ्यात लॉंगेस्ट पहिले सिलेक्ट केलं, कारण जयपूरला नागपूरवरनं जायला वाया भोपाळ हा रोड खरंच खूप चांगला रोड आहे. त्यामुळे मी जयपूर सिलेक्ट केलं आणि नागपूरवरनं अराउंड 950 किलोमीटर्स आहे. तर मी तिथे अराउंड 15 तासामध्ये पोहोचलो. एस्टिमेटेड टाइम 18 तास होता. जसं दीपाली सुद्धा ड्राईव्ह करते तर त्याच्यामुळे आम्ही जो लंच टाइम आहे, जो ब्रेक आम्ही मध्ये घेत होतो, तर हा स्किप झाला कारण आम्ही अल्टरनेट ड्राईव्ह केलं ते पूर्ण डिस्टन्स. तर 15 तासामध्ये आम्ही जयपूरला पोहोचलो. तर टोटल 950 किलोमीटर. जयपूरवरून आम्ही प्लॅन केलं. जयपूरला आम्ही 3 दिवस होतो, 3 रात्र, कारण जयपूरच्या आम्ही इव्हिनिंगला पोहोचलो. तर ती एक नाईट आणि त्याच्यानंतरच्या 2 नाईट्स. तर अशा 3 नाईट जयपूरला झाल्या. त्याच्यानंतर जोधपूरला 1 नाईट झाली, जैसलमेरला 1 नाईट झाली आणि उदयपूरला 2 नाईट गेली. तर उदयपूरला 2 नाईट का बरं ठेवले आम्ही तुम्हाला पुढे आम्ही सांगूच. तर अशी ओव्हरऑल जर्नी जयपूर टू उदयपूर आणि त्याच्यानंतर बॅक टू व्हाया इंदोर नागपूर, आम्ही असं टोटल डिस्टन्स जे आहे कव्हर केलं 3,500 किलोमीटर, ज्यामध्ये आम्ही बाय रोड गेलो आणि माझ्या गाडीने ऍव्हरेज जो दिला तो 18.7चा दिला. 18,000चा पेट्रोल, 3,200चं टोटल टोल टॅक्स लागला. तर अराउंड तुमचं 21,200 मध्ये पूर्ण डिस्टन्स तिथलं फिरणं, नागपूरवरनं जाणं येणं आणि टोल सुद्धा त्याच्यामध्ये आला. तर त्याच्यानंतर हॉटेल्स. तर सगळ्यात अगोदर आम्ही जे सिलेक्ट केलं हॉटेल जयपूरला ते होतं एअरबीएनबीचं. जे सिलेक्ट केलं हॉटेल जयपूरला ते होतं एअरबीएनबीचं. अगदी सेंट्रली लोकेटेड होतं जिथे मेन घेतलं, कारण सगळं तिथनं डिस्टन्स 3 किलोमीटर 4 किलोमीटर. इव्हन चांगल्या चांगल्या मोठ्या रेस्टॉरंट्स मध्ये, रूफटॉप रेस्टॉरंट जायला सुद्धा तुम्ही वॉक करत जाऊ शकता. ते इतक्या सुंदर एरियामध्ये होतं.
तर तुम्ही कधी जयपूरला जाल तर हे हॉटेल नक्की ट्राय करा, अर्बन वूड. याचा जो पर नाईटचा जो होता, कारण मी जेव्हा बुक केलं तेव्हा त्यांनी न्यूली ओपन केलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी भरपूर मला डिस्काउंट दिले तेव्हा. तर मला ते टोटल 3 नाईट साठी 10,500 ला पडलं. तुम्ही आमच्या रील्स मध्ये किंवा ब्लॉग्स मध्ये ह्या गोष्टी सगळ्या बघितल्याच असाल की ते हॉटेल किती सुंदर होतं आणि खरंच खूप छान होतं. आणि जो होस्ट पण होता त्याने सुद्धा खूप छान कोऑपरेट केलं. तर हा स्टे होता आमचा जयपूरमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथले ज्या तिकीट्स वगैरे तुम्हाला जिथे लागल्या, अशा अदर तिकीट्स, जसं साईट सीइंग साठी जसं आमेर फोर्ट आहे तिथे, तर त्याचा विथ गाईड तुम्हाला 700 रुपीज लागल्या. त्याच्यानंतर जोधपूरला मेहगड फोर्ट आहे तिथे 1100 रुपये लागले आम्हाला तिकीट. सिटी पॅलेसला 1700 रुपये लागले. आणि जे अदर आयटम्स होते ते 3500 होते. टोटल कॉस्टिंग मी सगळ्या शेवटी तुम्हाला सांगेन. त्यानंतर जयपूरला आम्ही राहिल्यानंतर आम्ही गेलो जोधपूरला. जोधपूरला तसा पण एकच दिवस आम्ही ठेवला होता आणि मला नाही वाटत 1 दिवसाच्या वर जोधपूरला काही बघण्यासारखं आहे. तर जोधपूरला आम्ही थोडं हॉटेल जे आहे ते 8 to 10 किलोमीटर दूर केलं, त्याच्यामुळे आम्हाला ते हॉटेल 2500 रुपीजलाच पडलं तिथे. तर हॉटेल खरंच खूप छान छान होतं. हॉटेल कानाई रे कानाई. तर ते हॉटेल होतं, थोडं दूर होतं सिटी पासनं, पण मला असं नाही वाटत म्हणजे जोधपूरला. हायवेवर होतं, तिथून आपल्याला पुढे हा, जायला रिंग पण रोड. सोपं हा. पडलं. तर प्लॅन हाच होता की आम्हाला नेक्स्ट डे कुठे निघायचं, आम्हाला निघायचं होतं जैसलमेरला. तर त्यामुळे आम्ही हॉटेल असं सिलेक्ट केलं की ह्याच रूटने आपण निघू आणि जैसलमेरकडे जाऊ. तर परत जे जयपूरवरून जोधपूरची जर्नी होती अराउंड 400 to 500 किलोमीटर्स होती. तर ती एक कव्हर झाली. त्याच्यानंतर जोधपूरला थांबलो, जोधपूर एक्सप्लोर केलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो जैसलमेरसाठी. तर जैसलमेरसाठी अगेन 400 to 500 किलोमीटर्स. तुम्हाला नेहमी आमच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सकाळी मॉर्निंग पासून गुड मॉर्निंग स्टार्ट होऊन जात होती आमची की आम्हाला सकाळीच निघायचं आहे. तर अराउंड 6 AM 5 AM आम्ही निघून जात होतो. 5-6 तासाची नॉमिनल जर्नी आहे ह्या सगळ्या सिटीज मध्ये. तर मग जैसलमेरला पोहोचलो. तिथे आम्ही केला गोल्डन हेरिटेज कॅम्प. टेंट कॅम्पिंग असतो तिथे, पूर्ण सॅम ड्युन्स मध्ये असतो. पण जैसलमेरचा आम्ही फोर्टला सुद्धा गेलो. तिथे दिवाळीमुळे इतकी गर्दी, त्याच्यामुळे आम्हाला तो जियानामुळे तो फोर्ट एक्सप्लोर करता नाही आला. पार्किंगला जागा नव्हती, भरपूर काही गोष्टी तेव्हा तिथे घडल्या, त्याच्यामुळे तो फोर्ट काही आम्ही एक्सप्लोर केला नाही. तिथनं 40 किलोमीटर्स पुढे सॅम ड्युन्स आहे. तर तिथे आमचा स्टे होता. स्टे अमेझिंग होता. त्याची जी कॉस्टिंग आहे 8,875 रुपीज पर नाईट. जर तुम्हाला अदर ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये डिनरिंग आलेला आहे, हाय टी आलेला आहे आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट सुद्धा आलेला होता. पण तो स्टे खरंच खूप चांगला होता आणि एक वेगळा एक्सपिरियन्स सुद्धा होता, कारण आपण डेझर्ट मध्ये आपण कधीच असं स्टे नव्हता केला कॅम्प मध्ये. कारण आपण दोघांनी तर कधीच केला नाही. मी एक वेळा पचमडीला केला होता, पण दीपालीने कधीच नव्हता केला. तो एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. आम्ही दुबईला पण गेलो होतो, तिथलं पण डेझर्ट मध्ये आम्ही ऍक्टिव्हिटीज केलेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही जैसलमेरला काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या नाही. पण स्टे करायचा होता, कारण डेझर्ट मधला स्टे खरंच खूप चांगला असतो आणि खरंच तो वर्थ होता. तुम्ही तिथले कॅम्प थोडे जुने झालेले आहेत, कारण जसे ऍक्च्युअल फोटोज मध्ये तसे तुम्हाला नाही दिसणार ते. पण ठीक आहे, तो एक वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही नक्की जैसलमेर व्हिजिट करू शकता. तर जैसलमेर वरून आता सगळ्यात मोठा चॅलेंज होता की उदयपूर. मी उदयपूर 2 दिवस का सिलेक्ट केले, कारण जैसलमेर टू उदयपूर जे डिस्टन्स आहे अराउंड 700 किलोमीटर्स आहे. जसं नागपूरवरून पुणे आहे तसं तेवढं डिस्टन्स आहे जैसलमेर टू उदयपूर. त्याच्यामुळे जर आम्ही मॉर्निंगला 6-7 ला निघालो तरी आम्हाला ती जर्नी टोटल 10 ते 11 तासाची होती. तर आम्हाला एनी हाऊ सनसेटच्या अगोदर उदयपूर टच करायचं होतं, कारण आम्हाला राजस्थानमध्ये आम्ही कुठेच नाईट मध्ये कोणत्याच सिटीज ट्रॅव्हल केल्या नाही आणि आम्हाला ते कम्प्लिटली इग्नोर करायचं होतं. कारण जेव्हा आपण फॅमिली सोबत फिरतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. तर तेच माझ्या नेहमी माइंड मध्ये होतं ना. आम्ही 6-7 ला निघालो आणि बरोबर 4 वाजता टच झालो आणि दीपालीच्या डोक्यामध्ये आली होती शॉपिंग. ते तुम्हाला ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असाल. तर 4 वाजता तिथे पोहोचल्यानंतर आम्ही पटापट रेडी झालो आणि 5-5:30 ला, आणि तेव्हा उदयपूरला पाऊस होता त्या सीझन मध्ये. तर ते अराउंड 700 किलोमीटरचं डिस्टन्स आम्ही 12 तासात कव्हर केलं. आणि तो पण रोड छान आहे, पण प्रॉपर आहे सगळं व्यवस्थित. राजस्थान मधले रोड खरंच खूप चांगले होते. आपल्याला फक्त राजस्थान क्रॉस केल्यानंतर जेव्हा आपण वाया इंदोर आलो नागपूरला, तेव्हा तिथे जो घाट लागला, आणि तिथे पण असं नाही म्हणू शकत एमपी मध्ये पण रोड चांगले आहेत, बट तिथे आता अंडर डेव्हलपमेंट आहे. काही रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. जेव्हा ते होतील ते एकदम म्हणजे खूप आपलं 1-1.5 तास अजून वाचेल तिथे. तर असं ओव्हरऑल आमची जर्नी होती. गाडीने सुद्धा छान सपोर्ट केला.
आणि जिथे उदयपूरला आम्ही हॉटेल घेतलं ते 2 दिवसाच्या यासाठी घेतलं, कारण इव्हिनिंगला आमचं चेक इन होतं. आणि मग नेक्स्ट डे आम्ही उदयपूर मध्ये सिटी पॅलेस वगैरे ह्या गोष्टी सगळ्या एक्सप्लोअर केल्या, तिथलं फूड एक्सप्लोअर केलं, हे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असाल. तर ही ओव्हरऑल अशी जर्नी होती. आणि उदयपूर एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही नागपूरसाठी निघालो. आणि नागपूरचं जे टोटल डिस्टन्स होतं ते होतं अराउंड 900 किलोमीटर्स. 17 hours to 18 hours दाखवत होते, पण ते अगेन आम्ही 15 तासामध्ये कव्हर केलं. आणि नागपूरला आम्ही उदयपूरवरून आपण कितीला निघालो? मॉर्निंग पहाटेलाच निघालो, 6ला निघालो आपण. अच्छा, 6ला निघालो आणि आम्ही नागपूरला जेव्हा रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो तेव्हा 10 वाजले, 10:30 वाजलेले होते. तर अराउंड 14-15 तास लागले. पण जर तुम्ही उदयपूर वरून नागपूर येत आहे किंवा उदयपूर वरून ह्या रूटनी येत आहे इंदोर कडल्या, तर तिथे घाट लागतो. रात्रीचं खूप स्केअरी होतं आणि खरंच ते रोड समजत नव्हते, मॅप काही वेगळं दाखवायचं आणि त्याच्यावर आणि अंधार असल्यामुळे खरंच त्रास होतो. तर जे घाट रूट्स आहे तर ते सुद्धा तुम्ही अवॉइड करा. तरी आम्ही भरपूर अगोदर निघण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला जर मध्ये स्टे घ्यायचा असेल तर तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी थांबू शकता इंदोरला वगैरे, आणि देन तुम्ही नेक्स्ट मॉर्निंग परत निघू शकता. तर एक ऑप्शन आहे तुमच्या. ओव्हरऑल ही जी जर्नी आहे एंड टू एंड सगळा खर्च मला फूड पासनं त्याच्यानंतर पेट्रोल, ट्रॅव्हलिंग पूर्ण हे सगळं माझं 60,000 मध्ये झालं. तर इतका बजेट फ्रेंडली टूर हा पहिल्यांदा मी प्लॅन केला होता. त्याच्यामध्ये सगळं आलं, याच्यामध्ये फूड आलं, तिकीट्स आल्या, पेट्रोल आलं, तिथलं लोकल ट्रॅव्हलिंग आलं, शॉपिंग एक्सक्लुडेड आहे याच्यामध्ये, आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर खरंच खूप अमेझिंग प्लॅनिंग झाली, अमेझिंग एक्झिक्युशन झालं, आणि अमेझिंग सपोर्ट फ्रॉम माय लवली वाईफ झियाना. इम्पॉर्टंट आहे, तिने कोऑपरेट केलं. थोडी बिचारी बारीक झाली, पण ती बरीने आता तिला कव्हर अप केलेलं आहे. बट खरंच प्रॉपर प्लॅनिंग होती. मी ह्या सगळ्या गोष्टी आयटनरी इव्हन म्हणजे मी डे 1 ला कुठे गेलो, डे 2 ला कुठे गेलो, कोणते कोणते प्लेसेस फिरलो, हे नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही जाऊन चेक करा. जर तुम्हाला अजून काही क्वेरीज असेल तर नक्की तुम्ही मला डीएम करा किंवा कमेंट्स करा. आम्ही त्या गोष्टींचा लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. आणि थोडे राजस्थानचे रेट्स आता हाय होते बिकॉज तेव्हा दिवाळीचं सीझन होता त्याच्यामुळे, पण आता मे बी अजून कॉस्टिंग कमी झाली असेल. येस, मी आता परत एकदा असं जस्ट मी आता चेक करत होतो की आता फ्लाईट कितीला आहे. तेव्हा 12,000ला होती फ्लाईट जाणं येणं, पण आता 8,000 ला तुम्हाला पडेल ती फ्लाईट. म्हणजे 4,000 तुम्ही त्याच्यावर कमी झाली, तर 24,000 मध्ये तुमच्या फ्लाईट बसेल जाणं येणं फ्रॉम नागपूर. तर आता सुद्धा म्हणजे गुड ऑप्शन आहे, म्हणजे ऑलमोस्ट 12,000 तुमचे त्याच्यामध्ये वाचत आहे 3 जणांमध्ये. तर तुम्ही ते सुद्धा चूज करू शकता. आणि तिथे मी टॅक्सीचं सुद्धा बघितलेलं होतं की सपोज जर मी ट्रेन किंवा फ्लाईटने गेलो तर तिथे मला खर्च 20,000 ते 22,000 रुपये वरचा वेगळा येत होता. जर ग्रुप राहिला तर तुम्हाला परवडतं ट्रेननी जाणं, कारण ते जी अमाऊंट आहे ती प्रॉपरली डिवाइड होते. फक्त आम्ही दोघंच जण होतो तर डिवाइड कोणामध्ये करणार तर तेच नव्हतं परवडत. त्याच्यामुळे आम्ही आमची कार चूज केली आणि कारने खरंच खूप छान सपोर्ट केला, कुठेच त्रास दिला नाही. आणि तेवढ्याच म्हणजे ते भरपूर लोकांचं असं असतं की राजस्थानला जातात तर कोणी उदयपूर जातात, मग परत जयपूर जातात, पण ते वन टेक मध्ये सगळं होऊन गेलं. राजस्थान कम्प्लिटली झालं आणि एकदम बजेट फ्रेंडली याच्यामध्ये झालं सगळ्या गोष्टी. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. मेन म्हणजे हॉटेल्स खूप छान होते. आणि म्हणजे तुमच्याजवळ 2 ऑप्शन आहे, ठीक आहे. जर तुम्ही जात आहे राजस्थानला, एक उदयपूर. खूप जणांचं स्वप्न असते की यार माझं उदयपूरमध्ये मला पहिले व्हिजिट करायचं आहे, तर येस तुम्ही उदयपूरला सुद्धा पहिले जाऊ शकता. जसं जयपूरला पोहोचायला 16-17 तास दाखवतो, उदयपूरला थोडा कमी दाखवतो वेळ. तुम्ही उदयपूरला पहिले जाऊ शकता. मग उदयपूर नंतर तुम्ही जयपूर नाही सिलेक्ट करू शकत. मी हा जो मॅप आहे मी दाखवलेला आहे स्क्रीनवर, तर तुम्ही हा असा फॉलो करू शकता. उदयपूर वरून जैसलमेर, जैसलमेर वरून जोधपूर, जोधपूर वरून जयपूर, आणि जयपूर वरून मग तुम्ही रिटर्न येऊ शकता. इफ तुम्हाला बिकानेर सुद्धा कव्हर करायचं आहे तर तुम्ही जैसलमेर वरून बिकानेर, बिकानेर वरून जोधपूर, जोधपूर वरून जयपूरला तुम्ही सुद्धा जाऊ शकता. तर असे 2 ऑप्शन आहे. बट आम्ही वाया जयपूर गेलो कारण आम्हाला असा राऊंड करून जयपूर, जोधपूर, जैसलमेर आणि उदयपूर थ्रू रिटर्न यायचं होतं, कारण जयपूरला मॅडमला बर्थडे सेलिब्रेट करायचा होता मला, तर त्यामुळे हा, जर पण बर्थडे वगैरे सेलिब्रेट, अॅनिव्हर्सरी ट्रिप साठी वगैरे जात असेल ना तर जयपूरला स्टे घ्या, बिकॉज बाकी सिटीज मध्ये असं काहीच नाहीये. आणि ते डिसिजन प्रॉपर होतं आपलं. खूप रिग्रेट असतं. जोधपूरचा प्लॅन करत होतो हिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा 3 नाईट्सच्या
ऐवजी आम्ही 2 नाईट जयपूरला घेऊन 2 नाईट जोधपूर घेणार होतो, पण आम्ही वाचलो तिथे, नाही तर खूप मोठा रिग्रेट असता. बिकॉज जोधपूरला काहीच नाही ऍज सच. इव्हन जैसलमेरला पण एवढं काही नाहीये. आणि जयपूर म्हटलं की कॅपिटल सिटी ऑफ राजस्थान आहे. तर तशी तर मी म्हणते सिटीच नाही आपल्याकडे. त्या लेवलचं त्या लेवलचं आहे डेव्हलपमेंट, खरं. त्या लेवलचं फूड असं कुठेच आम्हाला मिळालं नाही. बाकी अदर सिटीज Cleanliness. मध्ये इव्हन लोक खूप छान आहे तिथे. लोक तर ओव्हरऑल राजस्थानचेच चांगले आहेत. पण जयपूरमध्ये बरेच ऑप्शन्स आहे. पब्स आहे, हॉटेल्स आहे, खूप ऑप्शन्स आहे. एकदम वॉकिंग डिस्टन्सवर जिथनं आमचा स्टे होता तिथनं. तर जर आणि सेलिब्रेशन साठी तर मग जयपूर बेस्ट आहे. जयपूर नाही, आणि असते म्हणजे इंडियामध्ये जी पण कॅपिटल आहे ती हा. प्रॉपरली डेव्हलपच आहे. जसं महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, जसं दिल्ली आहे. तर ह्या कॅपिटल सिटीज डेव्हलपच आहे. जयपूर सुद्धा खरंच खूप सुंदर आहे आणि बघण्यालायक आहे. मला असं वाटलं की यार जयपूरच सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे सगळं फिरल्यावर असं वाटलं, म्हणजे जेवढं उदयपूर बद्दल ऐकलं होतं ना, उदयपूर उदयपूर पेक्षा पण बेस्ट आहे जयपूर. हा, काही म्हणजे जयपूर आणि उदयपूरचं कम्पॅरिझन नाहीये. उदयपूरमध्ये पूर्ण हा. लेक्स आहेत आणि हा. ती थोडा हिल स्टेशनवर असल्यामुळे थोडी ती ब्युटी वेगळी आहे. जयपूर एक वेगळा क्लास आहे. चला तर मग असं होते आमची ओव्हरऑल आयटनरी शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही बघा. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत किंवा तुमच्या फ्रेंड सोबत ही ट्रिप प्लॅन करा. खरंच राजस्थान बघण्यालायक. चला तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.